पाकिस्तानचा 5 विकेट्सनं धुव्वा उडवत भारतानं आशिया कप जिंकला। मात्र पाकिस्तानच्या मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियानं नकार दिला। त्यानंतर नकवींनी थेट ट्रॉफीच नेली। आता बीसीसीआयनं या संदर्भात आयसीसीकडे तक्रार केली आहे। पाहूयात। आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघानं पाकिस्तानच्या मोहसिन नकवींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। भारतीय संघानं आशिया चषक जिंकल्यानंतर विजेतेपदाची ट्रॉफी मोहसिन नकवींच्या हस्ते देण्यात येणार होती। मोहसिन नकवी हा आशिया क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष आहे। नकवी हा पाकिस्तानचा गृहमंत्री सुद्धा आहे। भारताविरोधात त्यानं याआधी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे। त्यामुळे या नकवीच्या हस्ते आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघानं नकार दिला। सामन्यानंतर 70 ते 80 मिनिटं मैदानावर नाट्यमय गदारोळ झाला। भारतीय खेळाडू अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरोनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला तयार होते, पण नकवीनं त्याला अडथळा आणला। ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन नकवी हॉटेलमध्ये निघून गेला। या प्रकारानंतर मोठा गदारोळ माजला। बीसीसीआयने मोहसिन नकवीला लास्ट वॉर्निंग देत ट्रॉफी आणि मेडल्स तातडीने परत करण्याची मागणी केली आहे। ट्रॉफी परत दिली नाही तर नोव्हेंबरमधील आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय या विषयावर अधिकृतरित्या विरोध नोंदवणार आहे। कि जो ट्रॉफी था और मेडल्स था भारतीय दल के लिए जो चैंपियन हुआ है, वो जो चेयरपर्सन है एसीसी का, उन्होंने वो अपना साथ लेके होटल लेके चला गया, तो ये बहुत खराब बात हुआ है। इसका बारे में हम लोग आईसीसी में बहुत जोरदार एक प्रोटेस्ट डालेंगे। मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊन पळून गेल्यानंतर भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवनं सूचक प्रतिक्रिया दिली। सामना जिंकून लोकांचं मन जिंकणं हीच खरी ट्रॉफी आहे, असं सूर्यकुमार म्हणाले। नहीं देखिए, वो मैं प्रेस कॉन्फ्रेंस में जब चल के आ रहा था तो मैंने सोचा ऐसा कि इतने भारतीय हैं हम लोग, कुछ छोटा चीज तो हम लोग सपोर्ट कर ही सकते हैं अपनी तरफ से। अगर कुछ अगर धीरे धीरे करके सब लोग हेल्प कर दे तो अच्छा ही हो जाएगा। तो मेरे मन से निकली हुई बात थी। मैं एक्चुअली पूरी लाइन कंप्लीट नहीं कर पाया उस टाइम। आर्म्ड फोर्सेस एंड विक्टिम्स ऑफ पहलगाम बोलना था, बट उसमें सब इतना फटाफट चल रहा था कि उतने अफरा तफरी में कुछ ज्यादा बोल नहीं पाया मैं। बट वो मेरी तरफ से जो मैं कर सकता हूँ उतना तो मैं कर ही सकता हूँ। आर्म्ड फोर्सेस और विक्टिम ऑफ फैमिली दोनों को जाएंगे? जी जी, डेफिनेटली। भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं। खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, रिझल्टोस भारताचा विजय, भारतीय क्रिकेटपटूंचं अभिनंदन, असं ट्विट मोदींनी केलंय। या तिन्ही सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला। दोन्ही सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलनास नकार दिला आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी असलेल्या मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।